नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। गांजा विक्री करणारा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात। खंडणी विरोधी पथकाची कामगिरी। खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व चारुदत्त विकम यांना इसम नामे शकील अन्सारी हा अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता घेऊन येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमीवरून खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे शकील आरिफ अन्सारी राहणार वडाळा गाव नाशिक यास ताब्यात घेण्यात आले। नमूद इसमाच्या ताब्यात हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असा संलग्न असलेला गांजा अंमली पदार्थ 34,000 रुपये किमतीचा एकूण 1701 ग्रॅम वजन असलेला बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सापळा कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यात मिळून आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगताप, चारुदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत, सविता कदम यांनी केलेली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण, नाशिक। आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे। तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली। त्यांच्या आदेशान्वये सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचे ठरवले। सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरिफ अन्सारी, रहमतनगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे, आजच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक 1700 ग्रॅम 1 किलो 700 ग्रॅम सुका गांजा, तयार गांजा मिळून आला।